Good morning, everyone. Good morning, तुम्हाला teacher. Good Good morning, ma'am. morning. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग इयत्ता 6वी सामान्य विज्ञानाचा पाठ सादर करत आहे. मी प्रियम चव्हाण, स्वामी विवेकानंद मनपा मराठी शाळा आर मध्य विभाग. आजच्या पाठाचा घटक आहे साधी यंत्रे भाग 1. मुलांनो, मगाशीच आपण म्हणालो की शाळा बंद पण शिक्षण चालू. शाळा बंद पण शिक्षण चालू, कारण शिक्षण आपण फक्त शाळेतच घेतो असं नाही, तर त्याचबरोबर आपल्या परिसरात जे काही चालू आहे, आपल्याला दिसतं आहे, ह्याचं निरीक्षण करूनही आपल्याला खूप काही शिकता येतं. आजचा साधी यंत्रे ह्या पाठाच्या अगोदर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्या घरात तुम्हाला कोणकोणती यंत्र दिसतात, कोणकोणती मशीन दिसतात? तुम्ही उत्तर द्यायचं. घरात, फक्त घरात. इस्त्री मशीन. ओके, टीव्ही. बघा मी एकेकाने एकच सांगायचं. फ्रीज कळलं, इस्त्री, टीव्ही, कॉम्प्युटर, मिक्सर, मोबाईल, मोबाईल. ओके, चार्जर, बरोबर. चार्जर. चक्कीची आता मशीन, टीचर मोटर, मशीन, वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीन. कोणाच्या घरी चक्की, कोणाच्या घरी शिवणाचं मशीन आहे का? हो शिवणाचं मशीन आहे. व्हेरी गुड, हो टीचर, व्हेरी गुड, छान. तुम्ही तेही बघितलं असेल. आता मला सांगा, तुम्हाला घराच्या बाहेर कोणकोणती मशीन्स दिसतात? घराच्या बाहेर, घरात मोटरसायकल, कार, व्हेरी गुड. अजून गाडी, कार म्हणजे गाडी, मोटरसायकल, स्कूटर, सायकल, ट्रॅक्टर. ओके, ही सगळी वाहनं झाली. वाहनं सोडून अजून काही? एअरप्लेन, मशीन, टीचर मशीन. कसलं मशीन? कसलं मशीन? शिलाई बनवायचं टीचर, साबण बनवायचं, पावडर बनवायचं. ओके, अशी काही मशीन्स बघितली आहेत तुम्ही? जेसीबी, व्हेरी गुड. टीचर, अजून काही? ओके, अच्छा, व्हेरी गुड. असे कारखाने तुम्ही कोणते बघितले आहेत का? हो टीचर, साखरेचा टीचर. बर, आता आपण काही यंत्रांचे फोटो बघूया. पहिलं, डाव्या बाजूला सगळ्यात वरती कोणतं दिसतंय? चेअर दिसते टीचर. चेअर दिसते. जे दिव्यांग असतात, हो ना, दिव्यांग असतात किंवा आजारी वृद्ध लोक, यांच्यासाठी अशी चेअर वापरली जाते. या चेअर मध्ये बघा, हो, या चेअर मध्ये बघा, खूप सगळी चाकं आणि काही काही गोष्टी, आपल्याला गिअर वगैरे पण आहे त्याच्यामध्ये. हाताने धरायला हँडल आहे, गिअर आहे, बरोबर ना? त्याच्यानंतर त्याच्या मध्ये काय आहे? काय टीचर? मिक्सर, व्हेरी गुड. हे पण आपल्या घरामध्ये हा असतो. त्याच्या बाजूला राईटला पिवळ्या रंगाचा ऑरेंज, साध्या यंत्रात मोडतो. मिक्सर हा साध्या ओके. यंत्रात मोडतो. एक मिनिट, मी तुम्हाला साधं यंत्र कोणतं यंत्र नाही विचारलं, मी फक्त नावं विचारली. तर इथे पिवळं जे तुम्हाला हे दिसतंय, हे काय आहे तुम्हाला माहितीये का? हे कुठे बघितलंय कधी? क्रेन. ही क्रेन नाहीये.
घर बनतात तिथे दिसलंय. हा, जिथे घर बांधतात तिथे आपल्याला हे दिसून येतं. हे आहे, येस, हे आहे सिमेंट चा मिक्सर. ह्याला सिमेंटचा, जसा आपल्या घरातला मिक्सर आहे तसा सिमेंट कालवायचं मिक्सर आहे हा. योग्य प्रमाणात रेती, चुना, सिमेंट घालून हे कालवतात. हे काय आहे? हे काय आहे, कोण सांगेल? क्रेन आहे. हा, येस, क्रेन. ह्याने उंच इमारतींवर सिमेंट पोहोचवतात. आणि तसंच इथेही दुसरी क्रेन आहे. हो ना, इथे एक माणूस पण बसलेला आहे आणि तो बरोबर वर खाली सगळं करतोय. इथेही केबिन आहे, सगळी माणसांद्वारे हे ऑपरेट होतात. हे मशीन तुम्ही नक्कीच कुठेतरी कधी बघितलं असेल. माहितीये तुम्हाला? बोरवेल. नो टीचर. बोरवेल. येस, बोरवेल खणतात ना, बोरवेल. जमिनीत खोल खड्डा करून बोरवेल करतात. त्या बोरवेलचं हे आहे. व्हेरी गुड, छान. आता ही जी सगळी यंत्र आहेत, हे बघा, ह्याच्यामध्ये एक नाही, ह्याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या यंत्र असतात. आणि म्हणून आपण ह्यांना म्हणतो गुंतागुंतीची यंत्रे, म्हणजे कॉम्प्लेक्स मशीन. ज्या यंत्रामध्ये, मी व्याख्या वाचते, ज्या यंत्रामध्ये एक काम पूर्ण करण्यासाठी अनेक प्रक्रिया होत असतात. म्हणजे त्या मशीनच्या आतमध्ये खूप सगळी गोष्टी एकाच वेळेला फिरत असतात, काम करत असतात. व त्यासाठी यंत्रांचे अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात. अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात. आता इंग्लिश मध्ये पण तुम्हाला बऱ्याच जणांना इंग्लिश मध्ये आहे, सेमी इंग्लिश म्हणून हे इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. कॉम्प्लेक्स मशीन्सची डेफिनेशन: द मशीन विथ मेनी पार्ट्स. प्लीज कोणाचा तरी माईक चालू आहे तो बंद करा. हा, आता मी जेव्हा फक्त प्रश्न विचारेन तेव्हा स्वतःला अनम्यूट करायचं. तुम्हाला तर चांगलीच सवय झाली. द मशीन with many parts joined to one another. मशीन ज्याच्यामध्ये, बघा, जे मराठीमध्ये आहे तेच आहे. with many parts, छोटे छोटे अनेक पार्ट, joined to one another, एक दुसऱ्याला. to carry out many processes, अनेक सगळे कामं करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी. to complete a task, जे दिलेलं त्या यंत्राचं जे मुख्य काम आहे ते पूर्ण करण्यासाठी. टू कम्प्लीट अ टास्क, तुम्हालाही काही टास्क दिलेला असतो की आज तुम्ही हा अभ्यास करायचा, हे वाचन करायचं, हे गणित सोडवायची, हे टास्क असतात. म्हणजे काय, तर तुम्हाला दिलेलं काम असतं. आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन. अशा यंत्रांना म्हणतात कॉम्प्लेक्स मशीन. पण मग आपल्या धड्याचं नाव आहे साधी यंत्रे. मग साधी यंत्रे आणि गुंतागुंतीची यंत्रे, ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर आपण बघूया. पहिल्या चित्रामध्ये कोणाला हे ओळखता येईल का, हे काय आहे? टीचर, अडकिता. येस, सुपारी कापायचं अडकिता. येस, आणि हे, येस, बरोबर. सुऱ्या आहेत. व्हेरी गुड. हे काय आहे? सुई आणि बॉटल ओपनर आहे. हो ना, हा बॉटल ओपनर आहे. बघा कसं उघडतंय. हो ना. तर अशी जी छोट्या छोट्या, तुम्हाला आतापर्यंत मगाशी सांगताना सगळ्यांनी मोठी मोठी यंत्र सांगितली, पण आपल्याला आता बघा की अशी छोटी छोटी यंत्र पण तुम्ही दररोज हाताळत असता. आपल्या नकळत, आपल्याला माहिती नाही की ते यंत्र आहे, पण आपण ते दररोज हाताळत असतो. आता आपण साधी, ओके, आता म्यूट करायचं परत. साधी यंत्रे म्हणजे सिंपल मशीन, ह्याची व्याख्या काय आहे विज्ञानामध्ये ते आता आपण पाहू. ज्या यंत्रामध्ये फक्त 1-2 भाग असतात. बघा, मगाशी गुंतागुंतीच्या यंत्रामध्ये अनेक भाग जोडलेले असतात असा शब्द होता. तर इथे व्याख्या आहे, ज्या यंत्रांमध्ये फक्त 1-2 भाग असतात किंवा ज्यांची रचना अतिशय साधी, सोपी असते, अशा यंत्रांना आपण साधी यंत्रे म्हणतो. मगाशी आपण बघितलं स्क्रू ड्रायव्हर, सुरी वगैरे अतिशय सरळ आहेत, त्याच्यामध्ये काही जास्त भाग नाही आहेत त्यांचे, हो ना, यांना आपण साधी यंत्रे म्हणतो. आता
त्याचीच व्याख्या डेफिनेशन विल सी इन इंग्लिश. ओके, simple machines, the meaning or the definition of simple machines is the machines with only one or two parts. बघा, एकाच वेळेला मराठी आणि इंग्लिश समोर असल्यामुळे तुम्हालाही समजायला सोपं जातं. विथ ओनली वन ऑर टू पार्ट्स म्हणजे फक्त एक दोन भाग असतात. अँड अ सिम्पल इझी स्ट्रक्चर, रचना अतिशय साधी सोपी, आर कॉल्ड सिम्पल मशीन्स. आता सिम्पल मशीन्स आणि गुंतागुंतीची मशीन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक कळलेला आहे. तर आता आणखी अशी कोणकोणती साधी यंत्रे, सिंपल मशीन्स आपण दररोजच्या दररोज वापरत असतो हे आता आपण बघूया. अशी कोणकोणती यंत्रे आपल्याकडे आहेत. आता इथे पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की एक मोठा ट्रक किंवा कंटेनर आहे. बघा इथे खाली चाकं वगैरे दिसतात, त्याच्यानं आपल्याला कळतं का मोठा ट्रक किंवा कंटेनर आहे ज्याच्यामधून खूप मोठे असे पाईप सारखे काहीतरी उतरवले जातात. मग ते उतरवताना इकडे उतार केलेला आहे, हो ना, इथे उतार केलेला आहे. असंच खूप सगळ्या ट्रकना तुमच्याकडे गॅस सिलेंडर वाली गाडी येते, हो ना, आणि त्यावेळेला तिकडे फळी जोडतात ते, आणि त्या फळीवरून धडाधडा ते भरलेले सिलेंडर खाली ढकलत जातात. कारण कोणतीही गोष्ट उचलण्यापेक्षा ती उतारावरून अशी घरंगळत नेली किंवा चढवत नेली तर आपले कष्ट कमी होतात, आपले श्रम वाचतात. यासाठी अशी रचना केलेली असते. इथे बघा, इथे असा उतार केलेला आहे आणि त्याच्यावरून हा सिमेंटचे नेलं जात आहे, हो ना. तर असे जे उतार केलेले असतात त्याला आपण म्हणतो उतरण. इथे हे उतरण आणखीन कुठे दिसते तर आपल्याला असे जे स्क्रू असतात त्या स्क्रू मध्येही अशी उतरण केलेली असते. बघा, स्क्रू बरोबर असे त्याचे आटे असतात, ते असे गोल 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 फिरत असतात. तर हे अशी उतरण का करतात तुम्हाला आठवते का की आपल्या सर्वच्या सर्व शाळांमध्ये तळमजल्यावर जेव्हा तुम्ही जिकडे शाळेत शिरता तिकडेही अशी उतरण केलेली आहे. कारण जर कोणी आजारी व्यक्ती असेल, दिव्यांग असेल, ज्याला पायऱ्या चढायला त्रास होतो त्यांच्यासाठी अशी उतरण, ज्याला आपण रॅम्प म्हणतो, असे प्रत्येक शाळांमध्ये बांधलेले आहेत सरकारने, असा विचार करून की कोणालाही त्रास होऊ नये. कारण जेव्हा आपण पायऱ्या चढतो त्यावेळेला आपल्याला जास्त त्रास होतो, पण असा उतार चढताना आपले श्रम कमी होतात. आणि म्हणून ही सोय, कारण ह्याचं कारण काय तुम्ही विचार केलाय की पायऱ्या चढताना जास्त का त्रास होतो? कारण पायऱ्या चढताना आपल्याला पाय ठराविक अंशातच वरती उचलावा लागतो आणि तेवढ्याच बरोबर वरती घ्यावा लागतो पाय, आणि आपण पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आपण कार्य करत असतो. तर उतरण जेव्हा असते त्यावेळेला किती पाय वरती उचलायचं हे आपल्यावरती असतं, दोन पायात किती अंतर ठेवायचं हे आपल्यावरती असतं. जसं आपल्याला झेपेल तसंच आपण चढू उतरू शकतो आणि म्हणून आपल्याला हे सोपं जातं. तसंच ते यंत्रांच्या बाबतीत आहे की भरलेला गॅस सिलेंडर वरून खाली आणायचा तर तो उचलून आणण्यासाठी त्या माणसांना खूप कष्ट पडतात. ते जर तिकडे उतरण असेल तर त्या उतरणीवरून सहज ढकलत ढकलत नेता येतात. छोट्या छोट्या फॅक्टऱ्या असतात ज्यांच्यामध्ये जास्त काही सोय नसते, पण तिथे पण जिन्याच्या मध्यभागी असे पायऱ्यांच्या मध्येच असे स्लोप म्हणजे उतरण करतात आणि ज्याद्वारे त्यांना हवं ते सामान, दोन बाजूने माणसं चालतात आणि मधल्या स्लोप वरून, उतारावरून ते घसरत नेतात. आता बघा, इकडे जे स्क्रू दाखवलेले आहेत त्या स्क्रू मध्येही तशीच रचना केलेली आहे. कारण जेव्हा आपण खिळा ठोकतो, खिळा ठोकालाही जास्त त्रास होतो आणि पुन्हा कधी तो खिळा काढायचा तर तेवढाच त्रास होतो, आणि पुन्हा जर का परत तिथे तो खिळा लावायचा झाला तर ते फार कठीण जातं, कारण परत इथे खिळा त्या जागी पुन्हा लागत नाही. त्याऐवजी जर स्क्रू असेल तर
आपण सहजपणे काढू शकतो आणि पुन्हा लावू शकतो, हो ना. आपल्या घड्याळामध्ये आपण कधी बॅटरी सेल संपले तर आपण पाठचा स्क्रू उघडतो, आपल्या रिमोट मध्ये असते, असे खूप ठिकाणी सहजपणे स्क्रू ड्रायव्हरने आपल्याला स्क्रू काढता येतात, कारण त्यांच्यामध्ये उतरण ही रचना केलेली असते. आता उतरण म्हणजे काय ह्याची व्याख्या पाहूया. सपाट उतार असलेल्या पृष्ठभागाचा, म्हणजे ज्याचा सरळ सपाट उतार आहे असलेल्या पृष्ठभागाचा उतरण म्हणून उपयोग करतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्क्लाइन्ड प्लेन, इन्क्लाइन्ड म्हणजे उतार असं म्हणतो, प्लेन पृष्ठभाग. अ स्लोप विथ अ फ्लॅट सरफेस, a slope with a flat surface is used as an inclined plane. आता मगाशी आपण ही व्याख्या बघितल्यानंतर मी परत जरा पाठी जाते. इथे ह्या चित्रामध्ये बघा की हा उतार थोडासा चढा आहे, तर इकडे खूप लांब लांब पर्यंत असा हा नेलेला आहे, हो ना. तर जेव्हा उतारामध्ये चढण जेव्हा जास्त असते तेव्हा आपलं अंतर कमी होतं, आपलं अंतर कमी होतं पण आपल्याला जास्त कष्ट पडतात. तर इथे अंतर बघा आपल्याला स्पष्ट दिसतंय की अंतर इथे जास्त झालेलं आहे, पण अंतर जास्त काटावं लागलं तरीही ह्याच्यामध्ये कष्ट मात्र कमी होतात. असा विचार करूनच आपल्याकडे उंच उंच डोंगरांमध्ये घाटाचे रस्ते बनवलेले असतात. बघा, डोंगरावरून जर आपण म्हटलं की असं सरळच्या सरळ चढून जायचं किंवा उतरून जायचं, एक वेळ माणसं करतील पण तरी पण ते फार कठीण आहे, हो ना. ते फार कठीण आहे कारण असं चढणं उतरणं, त्याच्यात सामान वगैरे असेल तर आणखीन कठीण. पण वाहनांना मात्र, वाहन एखादी गाडी असेल तर ती मात्र कशी उतरणार, आणि त्यासाठी असा फिरवून 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 असा रस्ता बनवलेला आहे. ह्याचं कारण काय की ह्या रस्त्यामध्ये अंतर जास्त वाढतंय, अंतर जास्त वाढतंय पण आपले श्रम मात्र कमी होतात. अशा तऱ्हेने आता सर्व पूर्वीचे तरी रस्ते जे होते ते जास्त चढ उताराचे होते. आता सगळीकडे एक्सप्रेसवे जर तुम्ही बघितले असतील तर रस्ते जास्त रुंद करतात. रुंद केल्यामुळे परत मगाशी सांगितलं तेच की अंतर वाढलं तरी श्रम कमी होतात, अपघाताचे धोका कमी होतो, असा विचार केला जातो. म्हणजे हे जे घाटातले रस्ते आहेत हेही एक प्रकारचे उतरण आहे. जसा सायकलचा शाळेच्या बाहेर असलेला रॅम्प, उतार, हेही एक सिंपल मशीन म्हणजे साधं यंत्र आहे. म्हणजे यंत्र म्हणजे असं नाही की जे आपण फक्त हातात घेतो, जे काही फिरवतो, असं काही त्यामध्ये त्या अपेक्षित नाही. तर जसं तो शाळेच्या पायरीकडचा जो उतार जसा एक यंत्र आहे, तसंच हा घाटातला रस्ता हेही एक यंत्र आहे आणि ह्याचं नाव आहे उतरण. या यंत्राची इथे रचना केलेली आहे. ओके. आता तुम्ही कधी आर्किमिडीज ह्या शास्त्रज्ञाचं नाव ऐकलं आहे का? 2 ते 3 हजार वर्षापूर्वी ग्रीक देशामध्ये हा आर्किमिडीज नावाचा अतिशय बुद्धिमान शास्त्रज्ञ होता. बघा, 2-3 हजार वर्षापूर्वी कोणत्याही सुविधा नव्हत्या. आत्ताच्या सारखे कॉम्प्युटर काय, कॅल्क्युलेटर पण नव्हते. पण त्याच्या प्रचंड बुद्धीच्या जोरावर तुम्ही आर्किमिडीजचे किस्से वाचा, युरेका युरेका, आणि खूप सगळे त्याचे आजही 2-3 हजार वर्षानंतर पण त्याचं नाव आज अजरामर आहे, कारण त्याने लावलेले अनेक शोध जे आपण आजही वापरतो आहोत. त्याने हा आर्किमिडीजचा हा त्याचा स्क्रूचा वापर केला. कसा केलाय बघा, तर इकडे जर खाली पाणी आहे आणि त्या काळी इलेक्ट्रिसिटी नव्हती, विद्युत नव्हती, आणि आता आपण पंपाने इमारतींच्या वर पाणी चढवतो, मग त्यावेळेला 2000 वर्षापूर्वी सहजपणे पाणी चढवता यावं म्हणून त्याने कशी रचना केली आहे बघा. पाणी खाली आहे आणि ते वरवर वरवर आपल्याला घेऊन जायचं आहे, म्हणून त्याने इथे गोल गोल फिरणारा स्क्रू तयार केलाय.
ह्याची पाती गोल 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 अशी फिरत फिरत वर जातात. इकडे पाणी शिरल्यानंतर जशी पाती बराबर गोल गोल फिरतात तस तसं पाणी वरवर, हे बघा पाणी वरवर वरवर नेलं जातं आणि ते वर नेऊन इथे ऑटोमॅटिक टाकीत भरतं. त्यामध्ये किती अंशाचा, तर इथे 45 अंशाचा कोन हवा हे त्याने नमूद केलेलं आहे. इथे काटकोन आहे आणि इथे 45 अंशाचा कोनामध्ये हे केल्यानंतर पाणी बरोबर वरती जातं आणि टाकलं जातं. बघा, माणसाने विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान म्हणजे आपण जे तुम्ही जे शिकता विज्ञानातले शोध, व्याख्या, त्याचा उपयोग कसा, पण त्याचा उपयोग दैनंदिन आयुष्यामध्ये माणसाचं जीवन सुखकर करण्यासाठी केला जातो, त्याला म्हणायचं तंत्रज्ञान. आता हा किती अंशाचा कोन घ्यायचा, ह्याची रचना कशी करायची हे विज्ञान सांगतं, पण प्रत्यक्षात हे यंत्र तयार करणं, कशासाठी वापरायचं हे आपल्याला तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी सांगते. आजचे आपले मोबाईल्स वगैरे हे सगळे विज्ञानाचा टेक्नॉलॉजीमध्ये, तंत्रज्ञानामध्ये केलेलं रूपांतर आहे आणि म्हणूनच ते आपल्याला अतिशय महत्वाचं ठरतं. आणि ह्यासाठीच आपल्याला विज्ञानाचं ज्ञान आवश्यक आहे. विज्ञान विशेष ज्ञान ज्याचं तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक असतं. छान वाटलं ना आर्किमिडीजचा स्क्रू बघायला. आता आपण पुढचं मशीन बघूया. पाचर, अवेज, दोन उतरणी. आता आपण उतरणी बघितल्या, पण इथे काय सांगितलं, दोन उतरणी एकत्र जोडल्या की एक धारदार अवजार तयार होतं, त्याला पाचर म्हणतात. इंग्लिश मध्ये आपण आता डेफिनेशन बघूया. शार्प टूल इज फॉर्म ऑन जॉइनिंग टू इन्क्लाइंड प्लेन्स इज कॉल्ड अ वेज. अ शार्प टूल, अतिशय धारदार टूल, साधन, अवजार, इज फॉर्म ऑन जॉइनिंग टू इन्क्लाइंड प्लेन्स इज कॉल्ड अ वेज. आता हे काय आहे ते बघूया. बघा, ही आहे जे आपण सर्वसाधारणपणे जिला पाचर म्हणतो, ही बघा ही अशी असते लाकडाची. ही लाकडाची पाचर अशी असते. तुम्ही कधीतरी माकडाची गोष्ट वाचली असेल, वाचली आहे का? एक छोटीशी गोष्ट की एकदा एक माकड जे असतं ते एका गावामध्ये शिरतं आणि तिकडे सुतार काम करत असतात आणि ते लाकूड कापत असतात आणि लाकूड कापल्यानंतर मध्येच त्यांची जेवणाची वेळ होते आणि म्हणून ते काय करतात की परत पुन्हा पहिल्यापासून, कारण लाकूड जे असतं ते एकदम घट्ट बसतं आणि हात मध्येच करवत सोडली तर, म्हणून ते त्याच्यामध्ये अशी पाचर घुसवून ठेवतात आणि जातात. माकड येतं, त्याला वाटतं आपण पण त्यांच्यासारखंच करावं आणि म्हणून ते काय करतं, करवत घेतं आणि बसतं तिथे लाकडावर, पण त्याच्या लक्षात येत नाही ते पाचर काढून टाकतं आणि त्याची शेपटी मात्र तिथे अडकते. हो ना? तर म्हणजे बघा, पाचर हे छोटस जरी यंत्र असलं तरी त्याचं बघा त्या माकडाला मग खूप दुखतं आणि मग तो खूप आरडाओरडा करतो आणि मग ते सुतार येऊन त्याला 2-4 धपाटे रट्टे घालतात आणि मग त्याची सुटका करतात. म्हणजे पाचर हे जरी छोटस जरी यंत्र असलं तरी मोठमोठ्या लाकडांमध्ये भेग पाडायचं ते काम करतं. तसं इकडे बघा, इथेही पाचर घुसवलेली आहे आणि वरून हातोड्याने, मोठ्या हातोड्याने ठोकायचं आणि खाच करायचं काम चालू आहे. मॅडम, हो, लोखंडाची पातळ असते त्याला छन्नी म्हणतात. हा, छन्नी म्हणतात. व्हेरी गुड, छान शब्द सांगितला. हा, मला असे पटापट शब्द नाही आठवले तर तुम्ही सांगा. हा, व्हेरी गुड. आता इथे कुऱ्हाड आहे, कुऱ्हाड आहे, हो ना? कुऱ्हाडीची गोष्ट पण तुम्हाला माहिती आहे. कुऱ्हाडीमध्ये पण दोन्ही बाजूला अशी उतरण वापरलेली आहे. हा, आता हे सुरीला पण इथे दोन्ही बाजूला धार असते आणि इकडे वरच्या बाजूला कमी धार असते, कारण ह्या दोन उतरणी आहेत. त्यामुळे जसं इकडे वरचा भाग असतो तो रुंद असतो आणि खालचा निमुळता होत जातो, तसं सुरीला पण वरती जाड असतं आणि खाली निमुळत होत जातं. हो ना? आणि जेवढी धार तेवढं जास्त कापता येतं. आता छन्नी सांगितलं, आता ह्याला काय शब्द आहे जरा कोण सांगेल का? हा, ह्याचं नाव कोणी सांगता येईल का? हा,
नाही, हा हातोडा आहे. हे काय आहे? ही पण एक पाचरच आहे, पण ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ह्याला चिसल हा शब्द आहे. मराठीमध्ये काय आहे कोणाला आठवतंय का? जसं छन्नी सांगितलं तसं पटाशी. व्हेरी गुड. येस, छान. पटाशी. छान बरोबर सांगितलं. व्हेरी गुड. म्हणजे तुमचं बरोबर लक्ष आहे. छान, व्हेरी गुड. हा, नाव काय सांगितलं बाळा? तुझं नाव काय? पटाशी कोणी सांगितलं? नाव काय? दिव्या कापडणे. दिव्या, खूप छान, व्हेरी गुड. थँक्यू. आता इथे उजव्या बाजूला आपल्याला दिसतोय स्क्रू ड्रायव्हर. दिसतोय तुम्हाला? स्क्रू ड्रायव्हर हे सुद्धा एक पाचर आहे, हो ना. आपली सुई आणि स्क्रू ड्रायव्हर ही पाचर, कुऱ्हाड आणि पटाशी, छिन्नी हे सगळी आपल्याला, सूर्या, ही सगळी जी आहेत ती पाचर ह्याची उदाहरणं आहेत. हा, जरा प्लीज माईक बंद करा लगेच. उत्तर झाल्या माईक बंद करायचं. ही पण सगळी साधी यंत्र आहेत. आता जसं उतरणीमध्ये मी सांगितलं की उतार जो आहे, जो जेवढा लांब तेवढं अंतर जास्त पण श्रम कमी. आणि जर प्लीज कोणाचा तरी माईक चालू राहिलाय, तर इकडे मात्र असं आहे, इकडे आपण तत्व असं बघतो की हा उतार जेवढा धारदार असेल, हा जेवढा बारीक असेल तेवढं त्याने काम जास्त होतं. ओके, आता पुढे बघूया. तुम्ही कधी असं कोणाला व्यायाम करताना बघितलं आहे का? हो हो. हा, असे खूप जण. हा, जिम मध्ये. व्हेरी गुड. जिम मध्ये. आणि हे वर खाली करण्यासाठी इथे एक गोलाकार आणि इथे गोलाकार, बघा ही दोरी इथून वर खेचलं जात आहे आणि इकडून खाली येते आणि परत इकडे एक चाक बसवलेलं असतं आणि त्याच्यातून ही पाठी जाते, हो ना. दिसतंय सगळ्यांना पुढे मागे होताना, हो ना. त्याने पाठी खेचलं, काही वरती जात आहे, त्याने लूज सोडलं, काही खाली जात आहे. इकडे आणि इथे दोन ठिकाणी एक गोलाकार खाच असलेलं चाक बसवलेलं आहे, ज्याला आपण म्हणतो कप्पी किंवा इंग्लिशमध्ये पुली. वजन उचलण्यासाठी एका दांड्यावर स्थिर घट्ट बसवलेले व मध्ये खाच असलेले चाक आणि दोरी ह्यांच्या एकत्र रचनेला आपण कप्पी म्हणतो. विहीर, क्रेन, इमारतींमध्ये, लिफ्ट ह्यांच्यामध्ये अशी कप्पी वापरलेली असते. अ डिव्हाइस म्हणजे साधन. अ डिव्हाइस विथ अ ग्रूव्ड व्हील. ग्रूव्ह म्हणजे मध्ये खाच केलेलं चाक. ग्रूव्ड व्हील फिक्स ऑन अ सपोर्ट. एका ठिकाणी त्याला घट्ट बसवलेलं हवं. अँड अ थ्रेड डिझाईन टू लिफ्ट वेट्स. आणि त्याच्याबरोबर धागा. ह्या दोघांची रचना कशासाठी केलेली आहे? टू लिफ्ट वेट्स म्हणजे वजन उचलण्यासाठी, जड गोष्टी उचलण्यासाठी. इज कॉल्ड अ पुली. ही आहे त्याची व्याख्या. आता आपण त्याचे उपयोग कुठे कुठे आहेत बघूया. जर तुम्ही बघता की जिथे इमारतींचं काम चालू असतं, मगाशी आपण क्रेनचं चित्र बघितलं, तिकडे अशा खूप सगळ्या पुली वापरलेल्या होत्या, हो ना. आता इथे बघा विहिरीवरती पण इकडे अशी कप्पी बसवलेली असते, घट्ट ह्याच्यामध्ये फिक्स केलेली असते, हो ना. आणि मात्र हे चाक गोल गोल फिरू शकतं, पण इकडे जाऊ नाही शकत. बरोबर ह्याच्यामध्ये घट्ट बसवलेलं असतं आणि ह्याच्यामध्ये दोरी अडकवतात आणि ज्याने पाणी वर खाली असं आपण करू शकतो. मगाशी आपण क्रेनची बरीच चित्र बघितली होती. ह्या सर्वांमध्ये इमारतींच्या कामांमध्ये, सिमेंट वर खाली करण्यासाठी, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये सुद्धा असा पुलीचा वापर होतो. आता इथे तुम्ही बघताय एकाच वेळेला एक आणि दोन, कधी कधी अशा अनेक सगळ्या पुलीस म्हणजे कप्पी वापरून वजन सहजपणे उचललं जातं. मोठ्या मोठ्या कारखान्यांमध्ये जेव्हा तिथे ट्रक बनवतात, रेल्वेची इंजिन बनवतात, मोठे कंटेनर बनवतात, मग ते काही त्यांना हाताने ढकलत नेता येत नाही, तर तिकडे अशा मोठमोठ्या क्रेन्स असतात ज्याच्यामध्ये अशा पुली आणि विद्युतधारा या दोघांचाही, चुंबकत्वाचाही उपयोग करून सहजपणे गोष्टी उचलल्या जातात.
आता चाक आणि आस, अ व्हील अँड अन ॲक्सल. चाक आणि आस म्हणजे काय, तर पहिल्यांदा मी तुम्हाला पटकन व्याख्या सांगते आणि मग आपण आकृती बघूया. एका दांड्यावर स्थिर घट्ट बसवलेले चाक, त्याला म्हणतात आस. बघा मगाचच हे पुली किंवा कप्पी सारखंच आहे, पण त्याच्यामध्ये दोरी घातलेली असते. तर इकडे मात्र तसं नाही. घट्ट बसवलेले चाक ज्याला आस म्हणतात व त्याभोवती फिरणारे मोठे चाक, म्हणजे दोन गोल गोष्टी एकाच वेळेला कार्यरत असतात, त्याला आपण म्हणतो व्हील अँड ॲक्सिल. चाक आणि आस, मध्ये असतो तो आस आणि त्याभोवती फिरणारे चाक. अ रॉड नेम्ड ॲक्सिल, त्या चाक मधल्या दांड्याला म्हणायचं ॲक्सिल, इज फिटेड म्हणजे घट्ट बसवले, फिट केले. ॲट द सेंटर, मध्ये त्याला बसवले. अँड व्हील रोटेट्स अराउंड इट, त्याच्या सभोवती ते चाक गोल गोल फिरतं. इट्स अ कॉम्बिनेशन इन द सिंपल मशीन, अशी रचना केलेली आहे. ओके, आता आपण ह्याचं उदाहरण बघूया. बघा, हा तुम्ही इकडे ज्युसर काढायचं बघितलं असेल. बाहेर तर आपण मगाचा होता तो मिक्सर होता किंवा तो इलेक्ट्रिकचा होता, तर इकडे हाताने हे गोल गोल असं फिरवलं जातं. उसाच्या रसवाल्याकडे थोडं वेगळं असतं आणि हे बाकीच्या फळवाल्यांकडे वगैरे आपल्याकडे असतं, कधी कधी कोणाच्या घरी असतं. तर बघा, हा जो मधला इथला दांडा आहे ह्याला म्हटलं जातं आस. ह्याला म्हटलं जातं आस किंवा ॲक्सिल. आणि हा जो दांडा आहे हा गोल 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 असा सतत आपण हाताने फिरवतो. तुम्ही म्हणाल बाई हे गोल कुठे आहे, तर हे विज्ञानात कल्पना केलेलं म्हणजे इमॅजिनरी व्हील आहे, की ज्याच्यामध्ये ही असं गोल 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 आपल्या हाताची रचना गोल गोल होते आणि त्याबरोबर हे मधलं ॲक्सिल फिरत राहतं. ह्याचं उदाहरण सोपं करण्यासाठी मी असं सांगते की हे जे गाडी चालवताना हे जे बाहेरचं व्हील म्हणजे चाक आहे ते जेव्हा फिरतं तेव्हा मध्ये इकडे हा जो भाग आहे त्याच्या खाली तुम्ही बघितलं असेल की पाठी दांडा असतो आणि तो दांडा आपोआप फिरतो. म्हणजे बाहेरचं चाक फिरलं का आतला दांडा फिरतो आणि त्याप्रमाणे खाली तो दांडा जोडलेला असतो गाडीच्या खालच्या चाकाला आणि त्याप्रमाणे खालची चाकं फिरू लागतात. अशा प्रकारे ही रचना केलेली असते. अशी ही आपण कारमध्ये, ट्रकमध्ये, सर्व ड्रायव्हर्स व्हील मध्ये अशी रचना केलेली असते. तुमची जी सायकल असते ह्या सायकल मध्ये अशी रचना असते की इथे हा आस आहे आणि जेव्हा हे फिरणार ऑटोमॅटिक इथला दांडा फिरून तुमच्या सायकलची व्हील्स फिरायला लागतात किंवा इकडेही आस वापरलेला आहे आणि त्याच्या भोवती ऑटोमॅटिक सायकल फिरते. इथेही आहे चेन मध्ये. आता ही विहीर आहे ती थोडी वेगळ्या प्रकारची आहे. इथे बघा, मगाशी कप्पी वाली होती तर इकडे हा जो आहे हा आस आहे आणि हे हँडल जेव्हा गोल गोल असं फिरायला लागणार. म्हणजे इथे जसं इकडे आणि इथे दोन्हीकडे इमॅजिनरी म्हणजे कल्पित व्हील आहे, चाक आहे की जे आपल्याला फिरवायचं आहे, आपण त्याला गोलाकार फिरवायचं आहे. अशा रीतीने इथे चाक आणि आस यांची रचना केलेली आहे. आता शेवटी आजचा पाठ आपण उद्या परत मी हा पाठ घेणार आहे, चालू ठेवणार आहे ह्या पाठातला पुढचा भाग. त्याच्या आधी तुम्हाला मी एक प्रश्न विचारते. हा प्रश्न आहे, जरा डोके चालवा, यूज युअर ब्रेन पॉवर. सुईचे टोक बोथट झाले तर सुई कापडात शिरत नाही, किंवा सुरीची धार बोथट झाली तर तिने फळ नीट कापता येत नाही. विचार करायचा आहे फक्त, मी वेळ देते. If the tip of a needle or the edge of a knife becomes blunt, म्हणजे धार कमी झाली, then the needle does not penetrate the cloth, कपडामध्ये शिरत नाही. And the knife does not cut into the fruit. Why? मी 1 मिनिट देते विचार करायला, तोपर्यंत तुम्ही शांतपणे विचार करायचा. एक मिनिट. आपण असं करूया, उद्या मी तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ देते. उद्या मी
सुरुवातीलाच पहिल्यांदा हा प्रश्न विचारणार आणि मग तुम्हाला पुढचा शिकवणार. ओके, तुम्ही 1 दिवसामध्ये छान विचार करा आणि मला ह्याचं उत्तर द्या. टीचर त्यामधील उतरण कमी होतं. उतरण कमी होते. मी काय सांगितलं, सगळ्यांनी विचार करा. ओके, सगळ्यांनी विचार करा आणि ह्याचं उत्तर मला द्यायचं आहे. हा, आता आजचा पाठ इथे संपलेला आहे. फक्त मला एक सांगायचं आहे की खूप